पिवळ्या ज्वारीमुळे तुमचा मधुमेह नियंत्रित होऊ शकतो. मदनपाल निघंटू या आयुर्वेदिक ग्रंथातील हा एक श्लोक आहे. याचा अर्थ असा की पिवळी ज्वारी पोटात गेल्यानंतर त्याचा शेवटचा प्रभाव तिखट कडू अशा स्वरूपाचा असतो. आयुर्वेदानुसार कटू विपाक हा शरीरातील मेटाबॉलिक फायर वाढवणार आहे. हा अग्नी शरीरातील जड, कठीण आणि क्लिष्ट असणाऱ्या पदार्थांना आक्रमकपणे मोडून काढतो. कफमेदोहर म्हणजेच शरीरातील अतिरिक्त असलेला कफ आणि अतिरिक्त वाढलेला मेदधातू म्हणजेच चरबी कमी करण्यास मदत करतो. पिवळी ज्वारी नुसती शरीरातून बाहेर जात नाही तर स्वादुपिंडाच्या आजूबाजूला आणि रक्तवाहिन्यांमध्ये असलेली अतिरिक्त चरबी घासून आणि खरवडून बाहेर काढते. प्रमेह नाशन म्हणजेच ती निश्चितपणे प्रमेहाचा म्हणजेच मधुमेहाचा नाश करण्यासाठी कारणीभूत ठरते. प्राचीन ग्रंथकारांनी नियत असा शब्द वापरलाय म्हणजेच 100% गॅरंटी. म्हणजेच पिवळी ज्वारी आपल्या नियमित आहारात असल्यामुळे आपल्या शरीरातील साखर संतुलित होण्यास नक्कीच मदत होईल. पिवळी ज्वारी महाराष्ट्राच्या कमी पावसाच्या प्रदेशात म्हणजेच विदर्भ, मराठवाडा या भागात वाढते. 120 दिवसांची आणि उंच वाढणारे असल्यामुळे जनावरांसाठी उत्तम चारा बनतो. पिवळी ज्वारी चवीला थोडी कडवट आणि रंगाला पिवळसर असते. तिचा कडवटपणा नाहीसा करण्यासाठी पिवळी ज्वारीची भाकरी झणझणीत चटणीसोबत कांद्याच्या भाजीसोबत खाल्ली तर जबरदस्त कॉम्बिनेशन होतं. आणि हीच नामशेष होत असलेली ज्वारी आम्ही PIP ॲग्रो जतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑर्डर करण्यासाठी PIP ॲग्रोला नक्की भेट द्या. ही ज्वारी तुमच्याकडे होते का आणि ही ज्वारी तुम्ही कधी खाल्ली आहे का आम्हाला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.